नमस्कार. बीड जिल्ह्यातील दलित समाजातील आद्यक्रांतिकारक धुऱ्या महाराच्या धाडसी शौर्याची कथा पाहूया सारांशच्या ऐतिहासिक बीड जिल्हा या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी सतीश साळुंके आणि तुम्ही पाहतात सारांश. बीड जिल्ह्यातील दलित समाजातील आद्यक्रांतिकारक धुऱ्या महाराने निजाम आणि ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या जाज्वल्य व धाडसी शौर्याची अज्ञात रोमांचकारी कथा आजच्या सारांशच्या ऐतिहासिक बीड जिल्हा या एपिसोडमध्ये. मंडळी, बीड जिल्ह्याच्या स्वातंत्र्य संग्रामात धाडसी दलित स्वातंत्र्य सैनिकांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे, पण ते अंधारात आहे. यासाठी पहिला ध्वज फडकावून हातात पहिली बंदूक घेतली ती बीड जवळच्या मौज गावातील धुऱ्या महाराने. तो काळ होता 1885चा. निजामाच्या पदरी असलेल्या ब्रिटिश सैन्याने आणि निजामी फौजेने बीड जिल्ह्यात अत्याचाराची सीमा गाठली होती. धुऱ्या महाराला हे सगळं असह्य झालं होतं. धुऱ्या अत्यंत धाडशी होता. एकाच वेळी दोन्ही हाताने तलवार आणि पायाने उलट्या दिशेने दगडफेक करण्यात तो तरबेज होता. त्याच्या धाडसीपणाची ख्याती सर्वदूर पसरलेली होती. बीडला जगदंब बळवंतने उभारलेल्या लढ्यात धुऱ्याने ग्रामीण भागातील धाडसी महार, मातंग, गोसावी आणि बहुजन समाज अशा वंचितांची फलटण उभारलेली होती. यात मुग्या मांग, सुद्या मांग, यशा महार यासारखे शूर धाडसी तरुण पुढे आले. स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिशांना जशास तसं उत्तर देण्यासाठी शस्त्रास्त्र विकत घेण्यास धुऱ्या महाराने मोलाची मदत केलेली होती. गरिबांची पिळवणूक करून गलिलठ्ठ झालेले जहागीरदार आणि सावकारांची संपत्ती हिसकावून ती धुऱ्याने स्वातंत्र्य लढ्यात शस्त्रास्त्रे विकत घेण्यासाठी बळवंत जगदंबला दिलेली होती. बीड जिल्ह्याच्या गॅझेटमध्ये धुऱ्या महार या नावानं आलेलं वर्णन अत्यंत रोमांचकारी आहे. या विवेचनातही गॅझेटमध्ये आलेल्या नावांप्रमाणेच उल्लेख करण्यात येत आहे. मौज जवळच्या लोहकरवाडी येथे धुऱ्या, मुघ्या, यशा हे बहुजन समाजातील तरुणांच्या उभारलेल्या फलटणीला बंदूक चालवण्याचं प्रशिक्षण देत होते. तोच बीडहून जगदंबची फलटण त्यात सामील झाली आणि मोठा जल्लोष झाला. ब्रिटिश सैन्य धुऱ्या आणि बळवंतच्या मागावरच होते. ब्रिटिश सैन्य येत आहे याची चाहूल धुऱ्याला लागली आणि धुऱ्या आणि बळवंतची सेना आणि ब्रिटिश आणि निजामाची सेना एकमेकाला भिडली आणि घनघोर लढाई झाली. हा दिवस होता 14 एप्रिल 1899चा. मंडळी, इतिहास असतो योगायोगाचा महायज्ञ. 14 एप्रिल 1899च्या पूर्वी म्हणजे बरोबर 8 वर्षापूर्वी जन्म झाला होता एका क्रांती सूर्याचा, महामानवाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. मंडळी, प्रचंड ब्रिटिश सैन्यापुढे शेवटी धुऱ्या आणि बळवंतच्या सैन्याला माघार घ्यावी लागली. अनेक जण पळून गेले, पण धाडशी धुऱ्या शेवटपर्यंत लढत होता. अचानक लागलेल्या गोळीने तो जखमी झाला आणि या जखमी झालेल्या धुऱ्याला ब्रिटिशांनी अटक केली. त्यावर खटला भरला. त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. दलित समाजातील बीडचा धाडसी शूर आणि दलित समाजातील आद्य क्रांतिकारक धुऱ्या गोपाळ मार याचा तुरुंगातच मृत्यू झाला. देशासाठी शहीद झालेला धुऱ्या बीड जिल्ह्यातील दलित समाजातील आद्य शहीद क्रांतिकारक म्हणल्यास चुकीचं ठरणार नाही. धुऱ्याने स्वातंत्र्यासाठी बीडच्या भूमीत पेटवलेल्या मशालीच्या प्रकाशाने पुढे अनेकांना आत्मसन्मान आणि स्वाभिमानाचा मार्ग दाखवला. मंडळी, बाबासाहेबांनी मराठवाड्यात दलित जनतेला आवाहन केलं होतं की निजाम हा भारताचा शत्रू आहे, त्याला सहानुभूती दाखवू नका. संयुक्त राष्ट्रसंघाकडून स्वतंत्र संस्थानाची मान्यता मिळेल अशी निजामाने अपेक्षा करणं म्हणजे मूर्खाच्या नंदनवनात राहणं होय. निजामाची बाजू घेऊन समाजाला काळे फासू नका असं आवाहन बाबासाहेबांनी केलं होतं. बाबासाहेबांच्या या आवाहनानंतर दलित समाजात स्वातंत्र्यासाठीचा एक वनवास पेटलेला होता. केशवराव कांबळे, माधवराव सवई, गणपतराव जावळे, मारुती सरपते, गेवराईचे बंडू माटे, नालवाडीचे गणपतराव जाधव, जगन्नाथराव शिणगारे, संभाजीराव वारभुवनकर, नामदेव राणोजी कांडेकर, नामदेवराव शेटे या तरुणांनी धुऱ्याने पेटवलेली जाज्वल्य मशाल आणि क्रांतीसूर्य बाबासाहेबांच्या तेजस्वी विचार शलाखेचे निखारे हाती घेऊन स्वातंत्र्यात अविस्मरणीय असं योगदान दिलं. मंडळी, कोणताही संघर्ष वाया जात नसतो.
उल्कापाताप्रमाणे त्या संघर्षाच्या ठिणग्या असंख्य ठिकाणी कोसळतात आणि त्या प्रत्येक ठिणगीतून एक नवी उल्का जन्म घेत असते. भीमा कोरेगावची आत्मसन्मानासाठीच्या गगनभेदी लढाईची ठिणगी बीड जिल्ह्यातल्या मौज गावातल्या धुऱ्यावर पडली होती आणि मग धुऱ्याने उल्केचंच रूप धारण केलं. या उल्कापातात नंतरच्या काळात अनेक दलित तरुणांनी ब्रिटिश निजामाविरुद्ध दंड ठोपटलं. नमस्कार, मी सतीश साळुंके. आपण पाहत होता सारांशच्या या भागात ऐतिहासिक बीड जिल्हा या सदरात धुऱ्या महार या दलित समाजातल्या आद्य क्रांतिकारक योद्ध्याची समर्पण कहाणी. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला शेअर करा, लाईक करा, फॉलो करा, कॉमेंट्स करा आणि जर यूट्यूबवर पाहत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नव्या महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी. तोपर्यंत राम राम, अस्सलाम वालेकुम, जय भीम. तुम्ही पाहत राहा आणि तुमच्या मित्रांनाही पाहायला सांगा सारांश.